कारणाने 26 धावा तुम्हाला करायच्या आहेत आणि इथे मात्र तुम्हाला आक्रमक बॅटिंग करावी लागेल, परंतु नितीन दादा बॉलिंग मार्कवरती येत आहेत. पहिल्या बॉलवरती बॅकफुटला जाऊन कट केला म्हणजे अवघड आहे आव्हान. 5 बॉल 25 धावा अभि चोरट यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. चला श्रेयांश सोयरा 11 टीम तयार राहा, वॉर्मअप करा. चला थोडीशी मेहनत घ्या, नाहीतर पहा मेहनत घ्या, कारण जी टीम इथे जिंकेल ती टीम सहजासहजी वरती आलेली नाहीये. तेही तुमचा कार्यक्रम करतील, त्यासाठी तुम्ही जरा सुस्त व्हा. फायनल मॅच आहे. या बॉलवरती आक्रमण केलंय अभि चोरड, स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये, परंतु या एका षटकाराने काम होणार नाही. आणखी काही षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. विवाह 11 4 बॉल आणि 19 धावांची गरज असताना अभि चोरड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अभि मार रहा है. 3 षटकारांची गरज आहे. अभि चोरडने अनेकदा केलंय हे काम, आणि जर ह्या 19 धावा ठोकल्या ना तर मला वाटतं अभि चोरड यांना खांद्यावरती घेण्यासाठी मला वाटते प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये धावतील. घोडाही पाठवला जाईल. लग्न नाही ना मला. येस, आणि या सर्व गोष्टी आहेत ना, या 3 बॉलमध्ये चित्र स्पष्ट होईल काय घडणार. अभि चोरड या मॅच मध्ये 3 षटकार मारायचे आहेत, परंतु नितीन दादा आहेत समोर. बॅटची कडा आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय म्हणजे सिंगल रन मिळते. मॅच ऑन आहे. 3 बॉल 18 धावांची गरज. लढत जबरदस्त आहे. एका बाजूला टीम विवाह 11 तर एका बाजूला टीम चिंतामणी 11. चिंतामणी 11 संघ फायनल मध्ये जातोय का, विवाह 11 संघ फायनल मध्ये जातोय का. शरद कुंडाळकर यांची महत्वपूर्ण विकेट राहिली, कारण शरद कुंडाळकर जबरदस्त बॅटिंग करत होते आणि अभि चोरटनं इथे सूर गवसलाय, परंतु ते थोडे लेट गेलेत बॅटिंगसाठी. जगन्नाथ मांढरेंनी काही बॉल मिस केले, कारण या मॅच मध्ये तुम्हाला कोणताही बॉल सहजरित्या खेळायचा नव्हता. प्रत्येक बॉल तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचा होता, कारण 64 धावांचं भलं मोठं टार्गेट होतं. 3 बॉल 3 षटकार. अभि चोरट स्ट्राईक एंडला. पहिला आलाय, षटकार क्रमांक 1 आलाय. हो आलाय, कारण अभि चोरट मैदानाच्या आतमध्ये मारतोय. अभि नाही तो कभी नाही. आणि इथे बॉल टाकला तुम्ही, ओरपिच बॉल टाकला ना की तिथे अभि चोरट इथे षटकार ठोकणार. ये नहीं चलेगा, ये नहीं चलेगा भाई. पुढे बॉल टाकला, कार्यक्रम अगदी फिक्स आहे. अभि चोरट जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल 12 धावांची गरज. विवाह 11 टीमचे संघ मालक कोण आहेत? गणेशजी चिकणे. आणि गणेशजी चिकणे लावा की थोडे पैसे. अभि मारील बघा. 1000. ओके, 2 षटकारांसाठी 1000चा धनादेश दिला जाईल. पहा, 2 बॉल 1000 म्हणजे 500 रुपयाला 1 बॉल पडतोय, म्हणजे 1 षटकार पडतोय. पहा, अभि चोरट षटकार आलाय. हा षटकार आला ना तर मजा येईल यार. या मॅच मध्ये सेमीफायनलची लढत तुम्ही पाहताय. षटकाराची गरज. ओ, हा बॉलला सोडून दिले, पंच नजर रोखून ठेवले. यस, वाईड बॉल येतोय. आणि सिंगल आहे का पाठीमागे? फक्त वाईड आहे, म्हणजे 11 धावांची गरज. अभि चोरट की नितीन दादा सनस. अनुभव आहे एका बाजूला टॅलेंट खेळाडू आहे. अभि चोरट मारतील की नाही हे पाहणं गरजेचं. हा बॉल खोला टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. षटकार ठोकलाय अभि चोरटने. हा प्रतिम बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग यार. सुपर नॉक. काय फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. एका षटकाराची गरज आहे. आता राजू शेठ शिर्के पुढे आलेत. 1000 जर हा षटकार ठोकला तर क्या बात आहे. 1 बॉल 5 धावांची गरज. आणि मुख्य व्यासपीठावरती जतीन दादा धनावडे आहेत आणि गणेश दादा आहेत, परंतु जतीन दादा म्हटले होते शरद पाहिजे होता, परंतु ते काम जर अभिनय या ठिकाणी केलं ना तर पुढच्या वेळेला तुम्हाला बोलावं लागेल. अभि पाहिजे होता. क्या बात आहे. मजा आली यार मॅच मध्ये.
षटकाराची गरज आहे. टीम मीटिंग बोलवले, चर्चा झाले, सगळे एकत्र आलेत आणि काय करू आणि काय नको असं झालं असेल मैदानाच्या आतमध्ये. अक्षय चोरट प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. अक्षय चोरट यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक आलंय. म्हणजे 3,000 तब्बल लागलेत. तब्बल 3,000 रुपये या षटकारासाठी. एका दिवसामध्ये मित्रांनो 3,000 कमवणं अंकु चिकणे सोपं नाहीये यार. संधी आहे परंतु खेळही तेवढा मोठा आहे. निले जबरदस्त खेळ आहे. आणि काय घडेल अंकु चिकणे, काय वाटतंय तुला, मारेल षटकार की नाही मारणार? काय सांगू शकत नाही सर, सांगू शकत नाही. सती सनस काय वाटतंय, षटकार मारतील की नाही मारतील, की नितीन दादा डॉट काढतील? षटकार नाही मारणार. षटकार नाही मारणार. जतीन दादा तुमचं काय म्हणणं आहे, षटकार पडेल की नाही? गेला पाहिजे, एवढ्या वेळ उत्सुकता आहे ती कंप्लीट झाली पाहिजे. षटकार ठोकला जाईल की नाही, प्रेक्षकांमध्ये आनंद आहे, उत्साह आहे. आणि आदित्य चोरगे मात्र जागेवरून हल्ले नाहीत, तिथेच बसलेत. आदित्य चोरगे हल्ले नाहीत जागेवरून. एका षटकाराची गरज आहे. अभि सोरड हा इतिहास करील. रबर बॉल प्रीमियर लीगची ही पहिली स्पर्धा आहे वाई तालुक्याची. अभि सोरड षटकार मारू शकतात का? हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त टोला. अभि सोरडनी हे काम केलंय, इतिहास घडवलाय. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत या मॅच मध्ये. वाई तालुक्यातील ही ऐतिहासिक मॅच ठरेल. काय जबरदस्त बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. अभि सोरट अप्रतिम बॅटिंग, क्लासिकल स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला. नितीन दादा सनस यांच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये जल्लोष तुम्ही पाहताय, स्क्रीनवरती पाहू शकता. काय मॅच झाली यार. पैसे घेऊन या लगेच. 3,000चं कॅश प्राइज आहे. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. नो 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 नो. अभि सोरट मॅन ऑफ द मॅच आम्ही देऊ, नो डाऊट. आणि तुम्ही दृश्य पाहू शकता. कॅमेरामॅन फोकस करो. कॅमेरामॅनला मी विनंती करेन यार, क्या बात आहे. अभि सोरट यार अप्रतिम खेळ केला. या संपूर्ण सीझन मधला हा आक्रमक खेळ अभि सोरटने केलाय आणि त्यांना खांद्यावरती घेऊन आलेत. हे क्रिकेट व्हायचं आहे, हा इतिहास व्हायचा आहे आणि हा इतिहास आज मैदानाच्या आतमध्ये अभि सोरटने केलाय. व्हॉट अ बॅटिंग यार, सुपर नॉक. चला मेगा फायनल कडे वळूया. अभि सोरट या, क्या बात आहे. खांद्यावरती त्यांना उचलून आणलंय. पारितोषिकही आम्ही देऊ, रोख रक्कम 3,000. अक्षय चोरट आता कुठेही जाऊ नका, मुख्य व्यासपीठावरती या. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो, टाळ्यांचा प्रतिसाद हवाय अभि सोरट यांच्यासाठी. जोरदार टाळ्या द्या प्लीज. जबरदस्त बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग यार, क्या बात आहे. अभि कॉंग्रॅच्युलेशन यार, कमालीचा खेळ केलास, कमालीचा. ऐतिहासिक मॅच राहील मी म्हणेन. या संपूर्ण रबर बॉल क्रिकेट सीझन मधील वाई तालुक्यातील ही ऐतिहासिक मॅच राहील. 26 धावा तब्बल चेस केल्यात. विनंती करतो यार, जतीन दादा धनावडे यांचं एक वाक्य मला आताही आठवतंय. ते म्हणले होते शरद पाहिजे होता, परंतु ते काम अभिने करून दाखवलंय. प्राइज दिले जाते, शिर्के साहेब यांच्या शुभ हस्ते प्राइज दिले जाते. खेळाडू विशेष आहे, खेळाडू विशेष आहे अभि सोरट. दर्शन गणेश दादा आपल्यालाही विनंती आहे या खेळाडूसाठी. आणि मी विनंती करतो जे प्रेक्षक पाहत असेल मित्रांनो, फायनल नाही सेमीफायनल होती, सेमीफायनल होती आणि त्याच्यामध्ये अभि सोरटनी बॅटिंग केली. कमालीची बॅटिंग, कमालीची बॅटिंग यार.